आणि आता बातमी आहे विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात। निलेश राणे म्हणजे विकृती आणि अविचार, त्यांचं काय करायचं हे महाराष्ट्राने ठरवलंय। चिपळूण दगडफेकी प्रकरणी विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर हल्लाबोल केला। निलेश राणे म्हणजे विकृती, निलेश राणे म्हणजे अविचार, त्यामुळे ती जी गुहागरमध्ये जी काही घाण ओकली गेलेली आहे त्याची दखल आम्ही नाही घेणार आहे। अख्ख्या महाराष्ट्राने ठरवलंय त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची, पण ज्या पद्धतीने चिपळूणला येऊन राडेबाजी केली, चिपळूणच्या शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं, त्याच्या बरोबर आलेले जे गुंड होते त्या गुंडांना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करते। संजय राऊत यांनी जेपी नड्डा यांच्यावर टीका केली आणि त्यानंतर नितेश राणे यांनी संताप व्यक्त केलेला आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे, इशारा दिलाय। आमच्या नेत्यांवर बोलला तर तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करणार, पदाचा गैरवापर कसा करायचा ते उद्धव कुटुंबाला विचारा असं म्हणत नड्डांवर बोलल्याने नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे। राडोचं घड्याळ वापरू नका। 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत। 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाहीत हे नड्डाने सांगावं। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांवर तू बोलशील तर तेवढंच वस्त्रहरण तुझ्या मालकाचं आणि त्याच्या मालकाच्या कुटुंबाचं होईल। आता श्रीमंती काय असते आणि पैशाचा गैरवापर काय असतो, पदाचा गैरवापर काय असतो हे जरा उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला विचारलं पाहिजे।